हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. दीपकचा काय उलाढाला चालू आहे तर इकडं गॅसची चूल काढलेली आहे जी अगोदरची आणलेली आहे. जसं तुम्ही म्हणत होता की ताई हे जी चूल आहे तुझी गॅसची खूप खराब झालेली आहे आणि 2च बर्नरची आहे, त्यामुळे तुला 4 बर्नरची चूल घेतली तर हेल्प होईल. तर तुमचं योग्यच आहे सांगणं. जी ही माझी धावपळ असते ते बघून तुम्ही म्हणत असता, त्या ह्याच्यानं कमेंट करत असता की ताई तुझी थोडीशी हेल्प होईल, 4 बर्नरची चूल घे म्हणजे तिकडे एक इकडे एक म्हणजे 4ही काउंटर काहीतरी काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या म्हणा, भात म्हणा किंवा एकीकडे चपाती हे बनेल. कारण सकाळी थोडंसं लवकर टिफिन वगैरे बनवायचं असतं, घाई गडबड असते. पण हो, ही जी चूल आहे दीपक घेऊन जाता येता तर ते 3 बर्नरची आहे. पण त्याचा प्रॉब्लेम एकच झालेला आहे की ते जी आग आहे ना ती इतकी कमी येते. चपाती भाजी जीही रोजचा स्वयंपाक होतो आपला बनतो, पण फक्त बनत नाहीत भाकरी. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त भाकरी लागतात, कारण बाबा आणि दीपकचे पप्पा दोघांनाही भाकरच लागते. चपाती वगैरे जमत नाही त्यांना. आणि या चुलीवर भाकर व्यवस्थित सेकत नव्हती, त्यामुळे मी काढून ठेवलेलं होतं. पण दीपक म्हणत होता मम्मी या चुलीला मी व्यवस्थित करून आणेन, म्हणजे ज्या यामधले सिस्टम आहे ना पाईपिंग वगैरे घातलेलं ते छोटे असावे किंवा काही प्रॉब्लेम असावे. जिथं ते रिपेअर करतात तिथं घेऊन गेलेला होता. आणि संग जे अगोदर ज्या चुलीचं पाईप होतं ना ते पण लिकेज होत होता. गॅस 8 दिवस झाला हा प्रॉब्लेम होत होता, ते पण काढून नेलेला होता. त्यामुळे गॅस पण बंद होता. तर दुसरी कुठली स्वयंपाकाची कामं मला करायला जमली नाही, कारण पाईपच काढून नेलेला होता दीपक ते रिपेअर करून आणण्यासाठी. पुन्हा येता येता नवीनच पाईप घेऊन आलेला आहे. जे अगोदरचं गॅसचं पाईप होतं ना ते लिकेज होत होतं आणि म्हणत होता खूपच खराबी झालेलं होतं, कारण खूप दिवस झाले गॅस घेऊन. एकदम जुनी झालेली चूल पण बघू शकता तुम्ही, त्याचं पाईप पण तसंच झालेलं होतं. त्यामुळे दुसरं घेऊन आलेलं नवीनच सगळं. आणि ही जी अगोदरची चूल आहे त्यामध्ये म्हणजे काय प्रॉब्लेम झाला काय नाही तेही रिपेअर करून आणलेलं आहे. म्हणत होता पाईप वगैरे चेंज केलेलं आहे त्यामधलं. तर ठीक आहे. आता ही जी गॅसची चूल आहे सुंदर आहे खूप. फक्त एकच प्रॉब्लेम होता की गॅसची आग कमी येत होती. तर आता दीपक इकडं कलेक्शन वगैरे देत आहे. बघूया कशा पद्धतीने हे चालते. व्यवस्थित चालली, भाकर वगैरे सेकली तरच ठेवणार आहे, नाहीतर परत आपल्याला आणखीन हेच अगोदरची चूल लावावी लागेल. तर इकडं हे रेग्युलेटर वगैरे सगळं फिट करून आणलेलं आहे. पण इकडं जे आहे ना ह्या भिंतीमधनं होल आहे, तिथनं पाईप घालायचं आहे. त्यामुळे हे सगळं दीपक काढत आहे. काढून त्यामधून घालून मग परत हे आपल्याला रेग्युलेटर लावायचं आहे. तर दीपक कलेक्शन देत आहे आणि माझी इव्हनिंगची सगळी कामं आवरली. जसं दीपक गॅसची चूल घेऊन गेला आणि पाईप वगैरे सगळंच काढलेलं होतं, म्हणजे कलेक्शनच काढलेलं होतं. त्यामुळे इथं काही काम झालं नाही. पण जी ही माझी पेंडिंग कामं होती ती आवरली. म्हणजे दीपक यायला 2 तास लावला. 5 वाजता घरातनं निघाला, तिथं गेल्यानंतर 7पर्यंत ते काम चाललं जे चुलीचं, म्हणजे दुसरी कामं त्यांच्याकडे राहतात ते सगळं आवरून ते करून द्यायला भैया खूप वेळ लावले. आत्ता आलेला आहे. तितक्यामध्ये मी 2 वेळा फोन केला, कारण बाबा जेवण थोडंसं लवकर करतात. टायमिंग 7-7:30 वाजलेलेच आहेत. आता स्वयंपाक बनवायचा आहे, पण हे कलेक्शन वगैरे द्यायला थोडासा वेळ लागणारच होता. तर पाईप वगैरे जी भीतीत होल आहे तिथनं घेतलेला आहे, खाली लावलेला आहे, टाकीला जॉईंट केलेला आहे, कलेक्शन दिलेलं आहे. आणि जी अगोदरची चूल आहे ते काढून पोत्यात ठेवलेली आहे. आणि इकडे टाकीला ते कलेक्शन देत आहे. काय होत आहे नाही, पाईप नवीन आणलेला आहे आणि दीपकला ते व्यवस्थित बसवताच येत नव्हतं. आता यांना फोन लावला तर ही येणार नाहीत, म्हणत होते संध्याकाळी जे तुम्ही तोपर्यंत बसा तसंच, कारण त्यांच्या हातात कामं असतात. तर असं बघूया दीपकला जमतं की नाही, कारण गॅस लिकेज होत होता, जमतच नव्हतं. तर खालीच जाऊन बसलेला आहे, कारण जमत नव्हतं आणि ते पाईप वगैरे ओढून घेताच येत नव्हतं. त्यामुळे थोडंसं म्हणजे एकदम छोटंसं होल आहे, जमत नव्हतं. तर कसं आम्ही केलेलं आहे काम आणि कलेक्शन दिलेलं आहे. बघू शकता जे 3 बर्नरचं आहे ना, आतमधलं जे छोटं आहे त्याची आत थोडीशी अशी आहे, म्हणजे दूध चहा काही व्यवस्थित त्यावरती बनवू शकतं. आणि याचं सिस्टम ही थोडंसं उलटं आहे, बघू शकता तुम्ही. काय असतं ना, अगोदरची जी गॅसची चूल आहे मोठं जे असतं ना ती इकडच्या साईडला म्हणजे भाकरी वगैरे बनवता येत होतं आणि तिकडच्या साईडला छोटं बर्नर होतं. पण ह्याचं सिस्टम थोडंसं उलटं आहे, इकडं छोटं आणि तिकडं मोठं आहे. तर असं आता भाकरी करतोच थोडंसं अवघड आपल्याला होणार आहे. पण आता एक वेळा लावलेलंच आहे आणि जे अगोदरचं आहे ते काढून ठेवलेलं आहे दीपक. आणि दिनेश पण आत्ता आलेला आहे. पण स्वयंपाक पाणी आज काही झालं नाही, 8:30 वाजेपर्यंत काहीच झालेलं नाही. फक्त ते गॅसची चूल लावणं, कलेक्शन देणं यामध्येच रात्रीचे 9 वाजलेले होते. नंतर मी स्वयंपाक वगैरे केला. खूपच लेट मला झालेला होता. स्वयंपाक, जेवणं, खाणं आणि सगळे भांडे क्लीन करून झोपायला रात्रीचे 12 वाजलेले होते. म्हणजे खूपच लेट झालेला होता, कारण स्वयंपाकालाच लेट झाला. मग सगळ्यांची जेवणी काही नाही, TV पाहत निवांतपणे जेवण होत असतं, त्यामुळे खूपच लेट झालेला होता रात्री. तर असो आता सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आता टायमिंग सकाळचे 6 वाजलेले आहेत. मी आत्ताच उठलेले आहे. उठल्यानंतर अगोदर हातात झाडू घेतलेले आहे. दररोज कसं असतं 4:30 वाजता किंवा 5 वाजता मी उठते. 4:30 वाजताच माझी मॉर्निंगची सुरुवात होते आणि अगोदर किचन
किचनमध्ये एंट्री असते, बाहेर कुठंच मी काही करत नाही. पण आज स्वयंपाक नाही, पाणी नाही, कारण का आज सगळ्यांना सुट्टी आहे. दीपक, विनेश हे जाणार आहेत गॅरेजला, पण आणखीन हे पण उठलेले नाहीत. कारण मी लेट उठले ना, घरात सगळेजण लेट उठतात. मला वाटतं कधीतरी मी चुकून जर 8पर्यंत झोपले तर त्या दिवशी काय होणार, सगळ्यांचं 8पर्यंत झोपतील का हे तेच विचार करत असते मी. तर 6 वाजता मी उठले तर आणखीन कोणीच उठलेलं नाही, सगळे झोपेत आहेत. तर सगळ्यांना आता एकेकानं उठवणार आहे. अगोदर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी झाडू मारून घेत आहे. आज सुट्टी काय आहे म्हणजे दिनेशला ना कधी सुट्टी नसते. रविवार असो, सोमवार असो, सगळे आठवड्याचे वार सेमच आहेत, कधी सुट्टी नसते. पण आज आहे क्रिसमस डे. तर सगळ्यांना क्रिसमस डेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी क्रिसमस डे. क्रिसमस असल्यामुळे दिनेशला सुट्टी आहे आणि त्यामुळे मला पण थोडंसं रिलॅक्समध्ये आहे. मी निवांत मी कामं करत आहे. तर 6 वाजेपर्यंत अगोदर म्हणजे 6 वाजता उठून मी झाडणं वगैरे झालेलं आहे, माझं आतमधलं झालेलं आहे. आता टायमिंग सांगितलं तर 6:45 वाजलेले आहे. तर आत्ता बघा पूर्णपणे उजेड पडलेले आहे. 6 वाजताही अंधारच असतो, पण थंडी खूप आहे त्यामुळे स्वेटर घालूनच आहे मी. बघू शकता दिनेश, दीपक कोणी स्वेटर घालत नाही, पण मी घातलेलं आहे. मला थंडी खूप वाजते आणि हे पण आज लेटच उठलेले आहेत. आंघोळ वगैरे झालेली आहे यांची. तर आता जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर अगोदर यांना चहा बनवून देते. आणखीन बाहेरची कुठलीच कामं मी आवरलेली नाहीत, कारण लेट उठलं तर प्रत्येक कामाला लेट होतो आपल्याला. कारण आपली सकाळची जी मॉर्निंगची सुरुवात असते ना, ते थोडंसं लवकर आपण केली ना, आपली कामं वेळेत होतात, जसं दररोजच्या प्रमाणे. पण आज मी रात्री झोपायला लेट, ह्या गॅसचाच गोंधळ होता नुसता. ते चूलचं कलेक्शन जे आहे ना, ते लवकर द्यायला जमतच नव्हतं. नवीन पाईप आणल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झाला. पण व्यवस्थित झालेलं आहे सगळं. थोडासा लेट झाला तर काही हरकत नाही. रात्री स्वयंपाकाला लेट, प्रत्येक कामाला लेट झाला आणि सकाळी उठायला लेट. म्हणजे लेट झोपले तरी पण बघा, टिफिन बनवायचं असलं ना, मी स्वतःहून उठते. कारण एक म्हणतात बघा, एक वेगळीच काळजी असते आपल्याला. मुलं जर उपाशी गेली ना, माझं मन दिवसभर लागत नाही. रात्रभर झोप झाली नाही तरी पण मी उठून वेळेत स्वयंपाक करते. फक्त सुट्टी होती म्हणून मी थोडंसं निवांतपणे उठले, निवांतपणे कामं आवरत आहे. तर असं अगोदर यांच्यासाठी इकडे चहा बनवत ठेवलेला आहे. तर इकडच्या काउंटरवर मी चहा बनवत आहे. म्हणजे इकडचं जे आहे ना गॅसचं बर्नर, तेच कमी आहे. तिकडच्या साईडचं मोठं आहे. तिकडं मला भाकरी चपाती जेही बनवायचं आहे तिकडे बनवायचं आहे. म्हणजे गॅसचं सिस्टम जे आहे ना ते उलटं आहे. तर असं इकडे चहा बनवत ठेवलेला आहे. दूध मी रात्री 2-3 वेळा गरम करते, त्यामुळे दूध खराब काही होत नाही. आणि तसं तर थंडीच्या दिवसामध्ये दूध खराब होत नाही, राहतं आरामात 1 दिवस. आणि तुम्ही म्हणतही होता की ताई दही कशा पद्धतीने विरजू लावते ते दाखव. तर हो, दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तर इकडं चहा वगैरे बनवून झालेला आहे. आणि या दिवसामध्ये काय होतं ना, दही लवकर विरजत नाही ताईनं. दूध छान थोडंसं गरम करा, म्हणजे कोमट दुधाऐवजी थोडंसं जास्त गरम करा आणि त्यामध्ये विरजू लावून ठेवा. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते लवकर विरजलं जाईल. थंडीमुळे दूध म्हणजे दही आहे ना, लवकर विरजत नाही. तर असं इकडं आमचा मॉर्निंगचा चहा झालेला आहे. गॅरेजला गेलेले आहेत. आणि इकडं कुत्र्याची पिल्ले आहेत, छोटे पप्पी आहेत. ते दिनेशला त्याचाच वेळ लागलेला आहे. सुट्टी आहे, सुट्टी दिवशी असेच कारनामे चालू असतात. जाऊन तिथं बसलेला आहे आता त्या पिल्ल्यापाशी. ते खेळ करतात, छोटे आहेत आणि त्यांना घरात पण आणायचं त्याचा विचार होता, पण नको म्हणलं मी. म्हणजे खूप सारे आहेत, ते 6 आहेत एकदम. मग त्यांना सगळ्यांना आणून इथं ठेवेल तो. त्यामुळे म्हटलं नको, सगळ्यांना तिथंच राहू दे. एकदम छोटेसे आहेत. तर त्याच्यासोबत खेळ चालू आहे दिनेशचं. आणि दीपक कुठून बाहेर गेलेला आहे आणि मी अंगणाची साफसफाई करत आहे. म्हणजे जे आतमधलं होतं झाडण्यापासून ते अगोदर झालेलं आहे. चहा वगैरे झाला आणि आता अगोदर म्हणजे सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे. पोर्समध्ये पाणी टाकलेलं आहे. नंतर वायपरनं पूर्ण पाणी पुसून घेणार आहे. तर सकाळची माझी मॉर्निंगची सुरुवात अशीच असते दररोज. पण अगोदर किचनमधले स्वयंपाक वगैरे होतो, मग नंतर मी बाहेरच्या अंगणाची साफसफाई करत असते. कारण सकाळी दिसत पण नाही आहे, त्यामुळे याच वेळेत करणं मला योग्य आहे. ते सुट्टीचा दिवस असो किंवा कॉलेजचा दिवस असो. तर पूर्ण पाणी शिंपलेलं आहे. अगोदर मी झाडांना पाणी दिलेलं आहे आणि वायपरनं पूर्ण पाणी मी ओढून घेत आहे. म्हणजे आतमधलं जे पुसणं आहे ते निवांतपणे पुसत असते, कधी सकाळी कधी दुपारी, म्हणजे जसा वेळ भेटला तसा. पण जी बाहेरची पोर्समधली साफसफाई, अंगणाची साफसफाई जी असते ना, ते सकाळच्या वेळेस मी करते, म्हणजे मॉर्निंगच्या वेळेतच करते. कारण म्हणतात बघा, अंगणाची कळा घर सांगतं, असं काहीतरी म्हणणं आहे, ते म्हणतात. तर अंगण जितकं क्लीन आहे तितकं असं वाटतं की पूर्ण घर क्लीन आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत उठल्यानंतर अगोदर अंगणाची साफसफाई करणं हे गरजेचं होतं. तर झालेलं आहे पूर्ण साफसफाई. आता रांगोळी काढून घेऊ. दिनेश जात आहे दूध आणण्यासाठी. म्हणजे आज शाळेला पण सुट्टी आहे म्हणून तिथं दूध आज येणार नाही. दूधवाल्याचा फोन आलेला होता. ते म्हणत होते की एसटीला दूध पाठवलेलं आहे.
तर तिने जाऊन दूध घेऊन येईल तोपर्यंत जी मॉर्निंगची कामं आहेत ते आवरून घेते आणि चहा करून घेणार. एक वेळा चहा झालेला आहे, पण थंड वातावरण जेव्हा होतं ना त्यावेळेस अद्रक टाकून चहा पिला ना थोडंसं गरम वाटतं. तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. पायऱ्यापाशी मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. इकडे दाराला पण काढते. तर रांगोळी काढून झालेली आहे. आता नंबर आहे ब्रशचा. ब्रश करून घेते, आंघोळ वगैरे करून घेते. तोपर्यंत दिनेश पण येईल, मग दूध गरम करून घेते. आणि आज मी एक वाटाणा रेसिपी मी बनवलेली होती, जसं वाटाण्याचे नान बनवलेले होते ते रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्हाला. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल. खूपच छान ते टेस्टी झालेली होती. तर त्याचीच तयारी मला करायची होती. जी ही मॉर्निंगची काम होती ती थोडीशी फास्टमध्ये मी आवरली आणि ती रेसिपी करायला सुरुवात केलेली होती. तर आता ब्रश करत करत पूर्ण घरचा फेरफटका मी मारत असते, कारण जेव्हा हातात कामं असतात ना नुसती धावपळ असते आपल्या मागं, नुसता कामाचा गोंधळ असतो दिवसभर. पण ब्रश करत करत सगळ्या झाडांना बघणं, इकडं तिकडं बघणं आणि गेट वगैरे ओढून घेत आहे. तर अशी हलकी फुलकी कामं मी करत असते. तर झालेलं आहे, आवरलेलं आहे. बघू शकता झाडं खूप छान आणि सुंदर दिसत आहेत. सकाळच्या वेळेत ना छान वाटतं झाडांना बघून, म्हणजे पाणी वगैरे दिलेलं असतं. आणि तसं तर या दिवसामध्ये थंडी खूप आहे, पण ऊन पण तितकंच आहे. झाडामध्ये एकदम माती सुकल्यासारखी माती जी ना कोरडी होते आणि ते झाडांची पानं सुकल्यासारखी होतात. दररोजच्या दररोज पाणी देणं हे गरजेचं होतं. तर ही सगळी कामं आवरत होते तोपर्यंत आमचे राजकुमार दूध घेऊन आलेले आहेत. आल्यानंतर बघू शकता कुठं लक्ष आहे पूर्णपणे TV कडे. म्हणजे दररोज काय TV वगैरे बघायला दिनेशला भेटत नाही. आल्यानंतर बघतो थोडा वेळ कॉलेजून, पण सकाळच्या वेळेमध्ये खूप धावपळ, 7पर्यंत घरातनं बाहेर पडतो. पण आज TV लावून निवांतपणे बसलेला होता. आंघोळ वगैरे खूपच लेट झाली आणि जीही दिवसभराचा व्हिडिओ होता ते तुम्हाला पूर्णपणे शेअर केलेला आहे मी. म्हणजे क्रिसमस दिवशी मी जे रेसिपी बनवलेली होती तो व्हिडिओ तुम्हाला अगोदरच आलेला आहे. आता ही संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे 7:30 वाजलेले आहेत. देवाना दिवा वगैरे लावलेला आहे, चहा झालेला आहे आणि आता मी बनवत आहे भाकरी. तुम्ही म्हणता आहे ताई तू ज्वारीच्या भाकरी कशा बनवते ते शेअर कर. तर पीठ जे आहे ना ज्वारीचं मी चाळून घेतलेलं आहे. डायरेक्ट किचन काउंटरच मी भाकरी बनवते, कारण मला परातीत वगैरे बनवायला जमत नाही. छान पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला ज्वारीचं आणि खाली कोरडं पीठ टाकायचं आणि जशा पद्धतीनं पाहिजे पातळ तशी भाकर थापून घ्यायची आहे. आणि इकडच्या काउंटर मी तवा ठेवला. तुम्हाला म्हणलं ना इकडच्या काउंटर ते जमतच नाही बनवायला, एकदम कमी गॅस म्हणजे कमी आग येते तिकडच्या चुलीवरती. तर इकडं ठेवलेलं आहे. थोडंसं अवघड सवड होत आहे, पण असो इकडच्या काउंटरच भाकर व्यवस्थित शेकली जाते. चपाती वगैरे जमते, पण भाकरीसाठी थोडीशी आग जास्त लागते, त्यामुळे मी इकडच्या काउंटरच भाकरी बनवत आहे. बघू शकता एकदम छान फुलून अशा भाकरी बनवून तयार होतात. बनवण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. बघितलं तुम्ही, पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला. छान थोडंसं पाणी टाकून, आपल्याला एकत्र खूप सारं पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी टाकून आपल्याला पीठ जे ना मळून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं पीठ टाकायचं. छान भाकर थापून घ्यायची आहे, जितकी पातळ पाहिजे तितकी. आणि तव्यावर टाकायचं आहे आपल्याला. लोखंडी तवाच लागणार आहे भाकरी बनवण्यासाठी, आपल्याला डोसा पॅन वगैरे घ्यायचं नाही आहे. तव्यावर भाकर टाकून पटकन पाणी फिरवायचं आणि पटकन पलटून घ्यायचं आणि एकाच बाजूनं खालच्या साईडनं छान व्यवस्थित शेकून घ्यायची. नंतर पलटायचं. एकदम छान अशी फुलून तयार होते भाकर. तर भाकरी बनवून घेतल्या, थोड्याशा जास्तच बनवल्या, कारण का दीपकचे पप्पा रात्री घाणगापूरला जायला निघणार आहेत. म्हणजे दत्त जयंती आहे उद्या तिथं, त्यामुळे आता संध्याकाळी जातात ते आणि सकाळी तिथं पोहोचतात. म्हणजे सकाळी पहाटेच्या वेळेत पोहोचतात. आंघोळ वगैरे होते आणि देवाचे दर्शन करून घेतात. तर मित्र जात आहे, तर त्यांना पॅक करून देण्यासाठी भाकरी. नंतर इकडं मी बेसन बनवत आहे, जसं आपण पिठलंही म्हणू शकतो याला. खूप छान बनतं आणि कुठंतरी आपल्याला 1-2 दिवसासाठी जात आहात ना, तर ही भाजी बनवून घ्या सोबत. खूपच छान आणि टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खराब होत नाही, 2 दिवस आरामात टिकून राहते. तर जशी भजी बनवतो ना आपण, खूप जणांना भजी काय माहीतच नाही. त्यानं ज्यावेळेस मी रेसिपी ही पाठवलेली होती ना, तेव्हाच खूप साऱ्या त्यांची कमेंट आली होती की भजी असं काय आहे, हे आमच्याकडे करत नाहीत ना, खात नाही आम्ही, पण खूप छान टेस्टी म्हणून तयार होते. नक्की बनवा. तर इकडे मी बेसन बनवत आहे. पूर्ण प्रोसेसिंग भजीसारखीच आहे. जसं लसणाचा तडका दिला मी, कोथिंबीर वगैरे टाकली. नंतर मी चिंचेचं पण काढून टाकलेलं आहे. थोडंसं जास्त प्रमाणात लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. हळदी पावडर टाकली. लाल मिरची पावडर पण थोडंसं जास्त प्रमाणात आहे. मसाले थोडेसे जास्त प्रमाणातच असतात, कारण आपण चिंच थोडीशी जास्त टाकलेली असते. नंतर मी इकडं बेसन जे आहे ना, 1 कपभर बेसन छान मी मिक्स करून घेतलं, म्हणजे त्यामध्ये एकही गुठळी पडू नये अशा पद्धतीने गोल बनवून घेतलं. आणि जसं या पाण्याला उकळी आली त्यामध्ये ते बेसन ओतलेलं आहे. छान मिक्स केलं आणि झाकून ठेवलं थोडा वेळ. तर बघू शकता एकदम असं थिक हे झालेलं आहे. बघू शकता एकदम पेड्यासारखं दिसत आहे ना. तर आता सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे. म्हणजे जी बेसन भाकरी मी बनवल्या सगळ्यांनी पोटभर जेवण करून घेतलेलं आहे आणि जीही थोडंफार राहिलेलं आहे ते मी डब्यात पॅक केलेलं आहे, म्हणजे उद्या यांना जेवण करण्यासाठी. आता तर जेवण झालं. टायमिंग सांगितलं रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. जेवण खाणं करून सगळे झोपलेले आहेत, कारण यांना निघायचं आहे रात्री 11:30 वाजता.
तर मी म्हणलं 1 तासभर झोप घ्या, नंतर जाणार आहेत, म्हणजे कार घेऊन जाणार आहे, ड्रायव्हिंग वगैरे करत जातील हे, तर झोप होणार नाही. तेच म्हणलं जेवण तर झालेलं आहे, तासभर झोपा, तोपर्यंत भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि तिकडं जी हे पॅकिंग करायचे ते करून देते मी. म्हणजे 11:30 वाजता यांना उठवणार आहे मी, झोपलेली तोपर्यंत मी आवरून घेते. तर इकडं भाकरी पॅक केलेली आहेत, जे बेसन बनवलं ते एका डब्यात पॅक केलं, प्लास्टिकचा डब्बा दिला, कारण परत ते घेऊन येणार आहेत. कसं असतं ना, थोडीशी घाईगडबड त्यांना असते, कुठल्या गोष्टी लक्षातही राहत नाही, जिथं जेवलं तिथंच ठेवलं असं असतं. आणि शेंगदाण्याची चटणी पण मी पॅक केलेली आहे. तर हे सगळं पॅक झाल्यानंतर जितके भांडे झालेले होते सगळे क्लीन करून घेतलेले आहेत. आता किचन काउंटर मी स्वच्छ पुसून घेते, म्हणजे जी ही रात्रीची कामं आहेत अशा पद्धतीने मी आवरते. सगळी साफसफाईची कामं करून ठेवते. सकाळी करण्यासाठी मी कुठलीच कामं ठेवत नाही, कारण सकाळी आपली इतकी धावपळ होते ना, उठल्यानंतर फ्रेश किचन बघितली तर आपला मूडही ठीक असतो. जर आपण घरभर ते पसारा, ते किचन भरून भांडे जर ठेवलं ना, तुम्ही बघा सकाळी खूप मूड ऑफ होतो माझा. आणि मला सवय पण झालेली आहे, जर मी भांडे ठेवले तर रात्रभर मी जागरण करून मला झोपच येणार नाही. जोपर्यंत की ते भांडे क्लीन करणार नाही तोपर्यंत. भांडे क्लीन करायला जास्त वेळ लागत नाही, पण जे पसारा असतो ना आपला, त्यावर आपला जास्त वेळ लागतो आणि किचन क्लीन करायला थोडासा वेळ जास्त लागतो. त्यामुळे मला भांडे क्लीन करून, किचन क्लीन करूनच सगळं छान व्यवस्थित वाटतं. ते ठेवलं ना खरंच नकोसं वाटतं मला, रात्रभर झोप येणार नाही. तेच येतं माझ्या डोक्यात की बाबा मी तसंच ठेवलं आणि घडीला उठून मी विचार करत असते. म्हणून रात्री थोडासा लेट झाला तरी पण काही हरकत नाही. तर असं टायमिंग रात्रीचे 11 वाजलेलेच आहेत. बॅग वगैरे पॅक झाली, म्हणजे टावेल वगैरे हे ते पण टाकलं. फक्त 1 दिवसाचा प्रवास आहे, उद्या संध्याकाळी येतील हे आणि आता जायला निघणार आहे, तर यांना उठवते. तर असो आता यासोबत एवढी इथं एंड करते. बाय बाय, टेक केअर सगळ्यांना, गुड नाईट.